लोहार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोह क्रांती एक विचारधाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील लोहार समाजाच्या विकासासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात माननीय अनिल लोहार, सौ अर्पणाताई कदम आणि ही मीनाताई कदम यांच्यासह समाज बांधव सहभागी होत आहेत। लोहार समाज एकच आहे, संघर्ष आमच्या हक्काचा आहे हा संदेश देत समाजातील लोकप्रतिनिधी व बांधवांना उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मी ज्ञानेश्वर सुधाकर खंडके, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, गेस्ट उपक्रम। आज आम्ही इथे उपोषणात का बसलो तर गेली कित्येक वर्ष अंदाजे 1917पासून आमच्या विविध मागण्या त्या सर्वसामान्य समाजाशी संबंधित आहेत। आज त्यांच्यासाठी शासनाकडून कोणताच असा प्रतिसाद मिळत नाही। फक्त पाठपुरावा करतो आम्ही, त्या संबंधित विभागाकडून आम्हाला लेखी पत्र येतात, म्हणजे आमचं संबंधित विभागाकडे आम्ही पत्र पाठवलेलं आहे, पण पुढे त्याचं काही होत नाही। नुसतं कागदोपत्री व्यवहार चालू आहे, पण हे त्याचं निष्पन्न काही होत नाही। आता जीवाभावाच आता एक आम्हाला गेल्या वर्षी आम्हाला एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे, महामंडळ नावाने दिलेलं आहे, पण अजून कार्यान्वित नाही आहे। समाजाचे कोणत्याही प्रतिनिधी निवड नाही केली नाही आणि कुठल्याच जिल्ह्यामध्ये त्याचं कार्य अजून सुरू नाही। त्या जेणेकरून आमचं समाजातील काही उद्योजकांना किंवा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला वापर करता येतं महामंडळाच्या माध्यमातून। ती सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे। त्याचं प्रत्येक ठिकाणी आमचं लोहार प्रशिक्षण केंद्र चालू करावं, प्रशिक्षण केंद्र सगळ्यांना म्हणजे सोयीस्कर पडेल, आमच्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करता येईल असं सुविधा आम्ही मागितली आहे। आणि ज्या अटी आहेत त्या अटी पण थोडा शिथिल करण्यात याव्या, तशा विविध मागण्यासाठी आम्ही इथे बसलो आहे। आम्ही म्हणजे 36 जिल्ह्यातील एक प्रतिनिधी मागतो, कारण पावसाचे दिवस असल्यामुळे सर्व समाज इथे येऊ शकत नाही आणि त्यांचे हाल होऊ नये म्हणून आमचे फक्त ठराविक प्रतिनिधी जिल्ह्यातून बोलवले आणि ते आज उपस्थित आहेत। काही संविधानिक मार्गाने असणार आहे, शांततेने असणार आहे, प्रशासनाला कोणता धक्का लागेल असं आम्ही करणार नाही आहोत, परंतु सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। आमच्या पहिल्या मागण्या आहेत की तुम्ही सरकारने जो आम्हाला आर्थिक विकास महामंडळ दिलेला आहे संतांच्या नावाने, तो स्वतंत्र करण्यात यावा। कारण उपकंपनीमध्ये दिल्यामुळे गेल्या 60 ते 70 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर आजही या समाजाला कुठलेही एखादा मंत्रिपद नाही आहे आणि त्या मंत्रिपद मिळण्यासाठी हे उपोषण चालू आहे। त्यानंतर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर पाहायला गेलात तर इतिहास असंच नाही घडलेला आहे, तो लोहारांच्या बळावर घडलेला आहे, हातोड्यावर घडलेला आहे। आणि त्यांच्यासाठी जे भीमा लोहार होते त्यांचं राष्ट्रीय स्मारक रायगड पायथ्याशी व्हावं, स्वराज्याची जी हे आहे राजधानी त्यांच्या चरणच पायथ्याशी व्हावं, ही आमची मागणी आहे। आणि मुंबई शहरामध्ये लोहार प्रशिक्षण केंद्र एक व्हावं ही एक आमची मागणी आहे। करण्यापासून मी एवढा बोलू शकत नाही, परंतु आमची ही जातगणना म्हणजे लोहारांची पण एक वेगळी जातगणना झाली पाहिजे, तेही सरकारला ॲक्च्युली अपडेट मिळेल की बाबा ही लोहारांची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये किती आहे। जर जातीवाईज केलं तर फार हे होईल, समाजवाईज केलं तर। पुढची दिशा ही लोहार समाज आमचा ठरवून देईल। जे आता ह्या उपोषणामध्ये जे आमचे समाज बांधव उतरलेले 36 जिल्ह्यातले आणि पूर्ण महाराष्ट्रातले तो निर्णय पुढे घेणार आहेत आणि त्यांचा जो निर्णय असेल त्याप्रमाणे आम्ही पुढे चालणार आहोत। शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, शासनांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून शासनाने कुठलीच दखल घेतलेली नाही, म्हणून आम्हाला उपोषणाचा मार्ग निवडावा लागलेला आहे। आणि आम्ही आता आज कमी संख्येने जरी उपस्थित असलो पावसामुळं तर उद्या आमची संख्या आणखीन 2 दिवसांनी हजारोच्या संख्येने आझाद मैदानावर समाज उपस्थित राहील। लोहार समाज हा तसा बोललं तर मागेच पडला आहे, आरक्षण नाही, काय नाही। महिलासुद्धा म्हणजे आता काही वेळेला खेडोपाडी जर आपण गेलो तर त्या महिलांची म्हणजे अवस्था बघवत नाही, तर शासनाने आम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी करावं। आणि लोहार समाजाला म्हणजे आरक्षण नाही, त्याच्यामुळे मुलं आता आमचंच हे धरलं तर घरामध्ये जवळजवळ आमच्या 85-86 माणसं आहेत, पण त्यांना एकसुद्धा सरकारी नोकरी नाही, तर ते हे आरक्षण पण पाहिजे आणि महिलांसाठी सरकारने खूप सुविधा करावे असं मला वाटते। लोहार समाजाच्या खूपच म्हणजे खेडोपाडी तर खूपच महिला एकदम त्यांची अवस्था बघवत नाही, तर ते रोजगार वगैरे त्यांना करून द्यावा असा ही आमची मागणी आहे। बरं।